12वी नंतर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असतो? आता पुढं काय करायचं? इंजिनिअरिंग, मेडिकल, गव्हर्नमेंट जॉब की काही वेगळं? खूप विद्यार्थी फक्त 2-3 ऑप्शन्स ऐकतात आणि त्यावरच डिसिजन घेतात. पण खरं सांगायचं तर 12वी नंतर करिअरचे सेक्टर्स खूप जास्त आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 12वी नंतर कोणकोणते करिअर सेक्टर्स आहेत, प्रत्येक सेक्टरमध्ये कोणकोणते कोर्सेस असतात आणि कोणत्या सेक्टरमध्ये सर्वात जास्त स्कोप आहे. 12वी नंतर साधारणपणे विद्यार्थ्यांसाठी काही मुख्य सेक्टर असतात. एक, इंजिनिअरिंग सेक्टर. इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आणि मशीन्स रिलेटेड कोर्सेस असतात, जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी. दुसरं, मेडिकल सेक्टर. मेडिकल सेक्टर म्हणजे हेल्थ केअर रिलेटेड फील्ड. यामध्ये कोर्सेस असतात MBBS, BDS, BAMS, BHMS इत्यादी. तिसरं, हेल्थ केअर किंवा नर्सिंग सेक्टर. हेल्थकेअर सेक्टरमध्ये पेशंट केअर आणि हॉस्पिटल रिलेटेड कोर्सेस असतात, जसे BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, ANM, पॅरामेडिकल कोर्सेस इत्यादी. चौथं, फार्मसी सेक्टर. फार्मसी सेक्टरमध्ये मेडिसिन रिलेटेड कोर्सेस असतात, जसे D फार्मसी, B फार्मसी. पाचवं, पॅरामेडिकल सेक्टर. पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजे हॉस्पिटलमधील टेक्निकल जॉब्स, जसे DMLT, रेडिओलॉजी टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन इत्यादी. 6वं, गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. खूप विद्यार्थी 12वी नंतर सरकारी नोकरीसाठी तयारी करतात, जसे पोलीस, आर्मी, SSC इत्यादी. इम्पॉर्टंट रियालिटी. प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? आपल्याला या सेक्टरबद्दल प्रॉपर माहिती मिळत नाही, म्हणून खूप विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून कोर्स निवडतात. म्हणून आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या सेक्टरबद्दल हवा आहे? इंजिनिअरिंग, मेडिकल, हेल्थ केअर, फार्मसी की पॅरामेडिकल? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पण ज्या सेक्टरबद्दल आजकाल खूप जास्त डिमांड आहे तो म्हणजे हेल्थ केअर सेक्टर. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेल्थ केअर सेंटर विषयी सर्व माहिती. त्यामध्ये आपण पाहू MBBS, नर्सिंग, BSc नर्सिंग, GNM, ANM सर्व काही. आणि तसेच GNM आणि ANM यामधील फरक, यामधील कंपॅरिझन सुद्धा पाहू. जर तुम्हाला करिअर आणि एज्युकेशन बद्दल सोप्या मराठी भाषेत माहिती हवी असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की आपण लवकरच हेल्थ केअर वरती व्हिडिओ आणणार आहोत. धन्यवाद.